सो हाय गाईज, डे 2 इन मुन्नार. आणि आता सकाळचे वाजले 5:45. आम्ही सफारी राईड बुक केली आहे, जीप सफारी. सो इथे मुन्नारमध्ये ही फेमस ॲक्टिव्हिटी आहे, कारण की खूप ठिकाणी गाडी जी आहे आपली 4 व्हीलर ती जाऊ शकत नाही. सो 4 व्हीलर न जाऊ शकल्यामुळे इथे मोस्टली ही ॲक्टिव्हिटी जीप सफारी थ्रूच करावी लागते. असे काही हिडन स्पॉट्स आहेत जिथपर्यंत तुम्ही फक्त जीपनेच जाऊ शकता. सो बघूया आता कसा आहे अनुभव आणि त्याच्याबद्दलचे रिव्ह्यू. सो स्टे ट्यून. सो आत्ता मी चाललो आहे सनराईज बघायला. तुम्ही बघू शकता कसा रोड आहे आणि यासाठीच आपल्याला जीप सफारी घ्यावी लागते इकडे, कारण की अशा ठिकाणी गाडी नाही जाऊ शकत. सो आता बघूया सनराईजचा व्ह्यू. सो आत्ता आम्ही पोचलो आहे सनराईज पॉईंटला. तुम्ही बघू शकता खूप गाड्या आहेत तिथे, जीप्स आणि गर्दी पण आहे. सकाळी लवकर इथे आल्यावर तुम्हाला डोंगर, ढग आणि चहाच्या बागांवर पडणारा सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश दिसतो. एकदम जादुई अनुभव आहे. सो तुम्ही नक्कीच विजिट करा जर तुम्हाला निसर्गाचं हे सोनेरी रूप बघायचं असेल तर मुन्नारच्या सनराईज पॉईंटला. आणि इथे तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता, कारण की सूर्योदयाच्या वेळी आकाशाचे रंग सतत बदलत असतात इथे. सनराईज पॉईंटचा आनंद लुटल्यानंतर आता आम्ही चाललोय इको पॉईंट बघायला. सो स्टे ट्यून. सो आत्ता मी पोचलो आहे इको पॉईंटला. या ठिकाणचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्ही जे काही बोलता तेच आवाज परत तुम्हाला ऐकू येतो, म्हणजेच इको. त्यामुळे इथे येऊन लोक आपले नाव वगैरे जोरात ओरडतात आणि मजा घेतात. इको पॉईंटच्या आसपास तुम्हाला डोंगर, तलाव, हिरवळ अशी खूप प्रमाणात दिसेल, त्यामुळे इथले वातावरण खूपच शांत आणि सुंदर आहे. सो ही सुद्धा मस्ट विजिट प्लेस आहे. इको पॉईंटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे चेन्नई एक्सप्रेसचं शूटिंग झालं होतं. आणि आता आम्ही चाललो आहे पुढचा पॉईंट बघायला, तो आहे डॅम. सो बघूया आता डॅम कसा आहे ते. स्टे ट्यून. सो हे कोणचा डॅम आहे भैया? पुनमुडी डॅम आहे. पुनमुडी डॅम. सो आता आम्ही आलो आहे पुनमुडी डॅमला. आणि इथे तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण ग्रीनरी आहे आणि या साईडला डॅम आहे. ओके, केरला का सेकंड बिगेस्ट चार्ज डॅम आहे. आम्ही तिकडच्या साईडनी सनराईज बघितलं, मी दिसते का नाही मला माहीत नाही. आणि इकडे आम्ही इको पॉईंट बघायला गेलो होतो. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. दुसरा जो इको पॉईंट आहे तिथे समोर आहे, तुम्हाला तिथे लोक दिसतील, तो कॉमन इको पॉईंट आहे. लाईक ही जी सफारी आहे याच्यामध्ये ते 4 ते 5 पॉईंट दाखवतात. जेव्हा हे डॅम दाखवायला आणतात तेव्हाच तो मग इथे जवळ असल्यामुळे हा पॉईंट कवर करतात. पण तुम्ही जेव्हा याल इकडे तेव्हा त्यांना रिक्वेस्ट करा की दुसरा जो आहे इको पॉईंट तिकडे घेऊन जावा. तो जरा लांब आहे त्यामुळे ते मोस्टली अवॉइड करतात. सिनिक व्ह्यू आहे तिकडे आणि तिकडे गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्हाला फोटो पण छान भेटतील तिकडे घ्यायला. आणि त्याला रिक्वेस्ट करा की तुम्ही तिकडे घेऊन जावं म्हणून. ते मोस्टली नाही म्हणतील, पण जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर ते तुम्हाला घेऊन जातील. आता आपण चाललोय बाहुबली वॉटरफॉल बघायला. आणि बाहुबली मूवीचं शूटिंग पण इथेच झालेलं आहे. सो बघूया आता बाहुबली वॉटरफॉल कसा वाटतोय सगळ्यांना. आम्ही चाललोय वॉटरफॉलकडे. बाहुबलीचं जिथे शूटिंग झालं तिथे, जिथे बाहुबलीने शंकराची पिंड पाण्यातून काढली ती ही जागा आहे. तिचं शूटिंग इथं झालेलं आहे. पावसाळ्यात केवढं पाणी असेल तुम्ही विचार करू शकता, कारण की आत्ताच एवढं पाणी आहे इथं. आणि आता तुम्हाला मी दाखवतो वॉटरफॉल. मला समोर दिसत असेल. तुम्ही बघू शकता किती पाणी आहे. हा फेबचा लास्ट वीक आहे तरी पण एवढं पाणी आहे, म्हणजे ऑलमोस्ट समर स्टार्टिंग आहे तरी पण एवढं पाणी आहे. तुम्ही पावसाळ्यात किती पाणी असेल याचा इमॅजिन करू शकता. सो खूप मस्त असा नजारा आहे. खूप जास्ती पाणी आहे उन्हाळ्यात सुद्धा. सो तुम्ही इथे मस्ट विजिट करा प्लेस ही. आणि आम्ही इथे ड्रोन शॉट पण काढले आहेत, ते अटॅच करूच. सो तुम्ही बघत राहा त्या ड्रोन शॉट्स. सो तुम्हाला अनुभव येईल महाकाय धबधब्याचा.
आमची सफारी झाली आहे. सो आता आम्ही वापस चाललो आहे आमच्या स्टेवर. सो कसा वेळ गेला कळलंच नाही. आम्ही अराऊंड 6ला स्टार्ट केलं, आता अराऊंड 10 वाजत आलेत. सो आता आम्ही रूमवर जाऊ, नाश्ता करू, फ्रेशन अप होऊ आणि तिथून पुढे जाऊ चहाचे मळे बघायला. सो स्टे ट्यून. सो आम्ही सकाळी निघालो आणि आमची 6 ते 9:30 मस्त अशी राईड झाली. आम्हाला आचूभाई यांनी खूप सारे पॉईंट्स दाखवले आणि मी रिकमेंड करेन की जर तुम्हाला जायचं असेल तर ते खूप छान फोटो काढतात आणि तुम्हाला खूप गाईड पण छान करतील. आणि खूप जास्त सो points पण. या ते नंबर सांगतील, मी त्यांना डायरेक्टली कॉल करू शकता. आपका नंबर 8714298827. या केरला में आने के बाद इनको कॉल करो, मुन्नार में आने के बाद. ओके, मैं डिस्क्रिप्शन में डाल दूंगा नंबर. ओके, थँक यू. सो संडे मॉर्निंग आमची खूप मस्त झाली आहे. सकाळी लवकर उठून आम्ही गेलो आणि आम्ही खूप असे पॉईंट्स कवर केले जीप सफारीमधून. आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टसाठी. सो इकडे हे हॉटेल आहे जिथे आम्ही राहत आहे. असे खूप मस्त प्रॉपर्टी त्यांची आणि इकडे रेस्टॉरंट आहे. सो इथे मेन्यू आहे. सो अशी प्रॉपर्टी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल आहे आणि खाली प्रॉपर्टी आहे. मस्त आहे ॲम्बियन्स प्रॉपर्टीचं. इकडे ओपन रेस्टॉरंट आहे. सो आय रेकमेंड दिस प्लेस, आर्बर रिसॉर्ट. अप्रॉक्सिमेटली 5 to 6K रेंट असेल पर डे. पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. सो तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही मुन्नार ट्रिप प्लॅन करत असेल तर. अशा प्रॉपर्टीज आहेत. हॅलो एव्हरीवन अगेन. सो सकाळी आम्ही जीप सफारी करून आलो, त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो न्यू मुन्नारमध्ये साईट सीइंग करायला. तर त्यामध्ये आहे टी फॅक्टरी, फोटो पॉईंट, रोज गार्डन, मथपेट्टी डॅम, इको पॉईंट, हां अशा काही गोष्टी आहेत. सो आम्ही आता चाललो आहे, निघालो आहे. तिथला एक्सपिरियन्स तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच की कसे व्ह्यूज आहेत, काय त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगूच. स्टे ट्यून. आणि कसं वाटतं पाऊस बंद झालाय? हा ना, काल तेवढं रात्रभर tension. प्रे करत होते मी की उद्या पाऊस बंद व्हायला पाहिजे, आम्हाला जायचं आहे. एकच दिवस आहे मुन्नारमध्ये आणि मेन आज बघणार आहे. तर रात्री खूप वेळ पाऊस होता, असं वाटतच नव्हतं की आज थांबेल म्हणून, पण नशिबाने थांबला. सो चिखल झालेला तरी तुम्ही बघू शकता शूज. आम्ही सकाळी जिकडे गेलेलो तिकडे चिखल होता. जीप सफारी करायला ते असं पूर्ण असं डोंगरांमध्ये होतं, त्यामुळे तिकडे थोडं चिखल पाणी होतं रोडवरती. पण आता मोसम क्लिअर आहे बाहेर. आता ऊन पडलं वगैरे. येस. सो स्टे ट्यून. मुन्नारमध्ये रिसेंटली हॉट एअर बलून राईड ही चालू झाली आहे. सो तुम्ही जेव्हा मुन्नारला याल तेव्हा नक्की इकडे व्हिजिट करा. सो याचे प्राइजेस आहेत अराऊंड 1,500 रुपये फॉर पर पर्सन. सो तुम्ही इथे व्हिडिओ शूट पण करू शकता, तुम्ही ड्रोन व्हिडिओ काढू शकता आणि त्याचे तुम्हाला सेपरेट चार्जेस द्यायला लागतील. तुम्ही बलूनमधून ह्या पूर्ण मुन्नार सिटीचा व्ह्यू पाहू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. सो तुम्ही हे नक्की राईड करा, हॉट एअर बलून राईड. आता आपण चाललो आहोत मुन्नारमधील टी गार्डन बघायला. मुन्नारमधील टी गार्डन हे केरळामधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध आकर्षण आहे. इथे तुम्हाला डोंगरभर पसरलेली हिरवीगार चहाची शेती दिसते. जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवंच हिरवं.
सकाळच्या वेळी इथे धुके आणि थंड हवा असते, त्यामुळे संपूर्ण परिसर एकदम स्वर्गासारखा वाटतो. इथे तुम्ही चहा तोडणाऱ्या कामगारांना काम करताना पाहू शकता. हा पण एक वेगळाच अनुभव आहे. इथे तुम्हाला चहा बनवण्याची प्रक्रिया पण दाखवली जाते. सो व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघालच, आम्ही चहा फॅक्टरीला पण व्हिजिट केली आहे. सो तिथील शूटिंग पण आहे यामध्ये. सो आता आपण पोचलो आहोत फोटो पॉईंटवर. इथे तुम्ही बघू शकता, जिथपर्यंत आपली नजर जातीये तिथपर्यंत तुम्हाला चहाचे मळेच दिसत आहेत. हा आहे फोटो पॉईंट. आम्ही पोचलो फोटो पॉईंटला. इथे तुम्ही बघू शकता ब्युटिफुल असा व्ह्यू. यासाठी नक्कीच मी रेकमेंड करेन तुम्ही केरळला या, मुन्नारला या. आणि खूपच सुरेख आहे, खूपच. म्हणजे मी व्हिडिओ ते कॅप्चर होत आहे का नाही असं सांगू शकत नाही मी. मध्ये आम्ही एक्सप्रेसच करू शकत नाही, इतकंच भारी आहे. खूपच छान व्ह्यू आहे, मस्त. चलो आज जाऊ आपण, तिकीट काढू. इथे तिकीट आहे सो अराउंड 50 रुपीज. हां 50 रुपीज तिकीट आहे पर पर्सन. हां तू ये ना काढून. सो आता श्रुती जाऊन तिकीट काढेल. सो हाय गाईज, आता आपण आलो आहे टी फॅक्टरीला. तुम्ही बघू शकता मागे पूर्ण डोंगर आहेत, ते फक्त ट्री प्लांट्स आहेत. आणि हे सगळे यांचेच आहेत. टाटा टी फॅक्टरी रिपल नावाने ओळखलं जातं. आणि इथे आता तिकीट आहे अडल्ट्स 150 रुपीज, चिल्ड्रन्स 75 रुपीज अँड कॅमेराचे 20 रुपये एक्स्ट्रा. सो इथे आहे, इथे पूर्ण प्रोसेस दाखवतात ते. सो आता आज जाऊन आपण प्रोसेस बघूया. हे म्युझियम आहे, इथे ते पूर्ण दाखवतील, माहिती देतील. Only small one, only healthy bird, only hamper, sunlight dry. That's whiting. It's very costly, but whiting is the very antioxidant. Whiting good for heart block, anti-cancer, immunity power high, skin disease good for it. But whiting not in the market. The production is very less, but very expensive. Per kilo 10,000 to 50,000. Whiting after breakfast, 3 or 4 but direct chew also. But white tea not in the market. The second one, green tea, another 2 leaves. Just 2 leaves only hampered. No any other process, just only washing the tea leaf, then steaming, rolling, sunlight run. That's tea tea. But white tea, green tea, no withering, no fermentation. For fermentation, no oxidation. No withering, no fermentation. The rolling, fermentation, right, they work. Fermentation, after fermentation. Okay, serving by size. Bigger the granule, more taste, more flavor, finer, more stronger. And after some ration, cutting, making lot of rats. But same tea, we are showing on a demo. श्रुती तुम्हाला स्टोरी सांगेल की कसं आलं टाटाकडे. हां, पहिल्यांदा ही ब्रिटिश वाल्यांची कंपनी होती. सगळं इथलं टी प्लांटेशन वगैरे सगळं मुन्नारमधलं त्यांचं होतं. नंतर 1947मध्ये आपण इंडिपेंडन्स झालो. त्यानंतर असा लॉ आला की त्यामध्ये 60% इंडियन्सवाले पाहिजेत आणि 40% ब्रिटिश बिझनेसवाले पाहिजेत. तर मग त्यानंतर टाटा एंटर झालं यामध्ये. मग टाटा आणि फिनले असं टी प्लांटेशनचं Collab केलं त्यांनी. झाली इथं. मग त्यानंतर फिनले बाहेर पडला.
ह्या प्रोजेक्टमधून. मग ते सगळं ओन पर्चेस टाटाने केलं. सो हे पूर्ण जे आहे हे त्यांचं शॉप आहे. इथं रिपल टी म्हणून बोलतात, आपल्याकडे कदाचित टाटा टी बोलत असेल पण इथं रिपल टी नावाने आहे. सो त्यामध्ये पण वेगवेगळे टीज आहेत, व्हाईट टी, ब्लॅक टी, तुमचं नॉर्मल टी. त्यांनी सांगितलं बेस्ट व्हाईट टी आणि ते 10,000 राईट. 10 to 15,000 अशी 1 kg ची प्राईज आहे. त्यामध्ये मॅनपॉवर जास्त लागते बिकॉज जे छोटे छोटे लिव्स असतात ते हँडपिक करून वाळून मग त्यापासून जास्त त्याच्यावरती प्रोसेस वगैरे केली जात नाही. अँटीऑक्सिडंट वगैरे असतात ते, त्यामुळं व्हाईट टी खूप कॉस्टली आणि नॉर्मली नाही भेटत ते. सो आपण जे पितो ते नॉर्मल टी पितो. चलो आता थोडा परचेस करू आपण काही आणि नेक्स्ट स्पॉटला बघू आपण व्हिडिओ. आता मी आलो आहे इको पॉईंटला. मथुपटी डॅमच्या इथून 6 किलोमीटरवर आहे हा. आणि ते आवाज तुम्ही एकदा ओरडला की इकडे परत तुम्हाला आवाज ऐकू येऊ शकतो. इथे कायाकिंग आहे, बोटिंग आहे, तुम्ही पॅडल बोटिंग आहे, म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. बट आय लव्ह कायाकिंग. सो तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता आम्ही आलेलो आहे श्रुतीच्या फेवरेट जी गोष्ट आहे तिथे, म्हणजेच रोज गार्डन. सो काय वाटतं तुला? आलो आता, अजून बघते आतमध्ये काय काय. मला खूप आवडतात प्लांट्स, त्यातले त्यात फ्लॉवर्स खूप आवडतात, पण काय मला भेटत नाही. जाऊ दे. हॅलो एव्हरीवन. सो हा लास्टचा पॉईंट आहे आमचा डे 2 मुन्नारचा रोज गार्डन. बघून झालं आहे सगळं. रोजेस सोडून पण बाकीचे खूप जास्त प्लांट्स आहेत त्यांच्याकडून, खूप व्हरायटीज आहेत, खूप छान आहेत. आणि तुम्हाला जर बाय करायचे असतील तर ते पण ऑप्शन्स आहेत. दररोज ते वेगवेगळ्या प्लांट्स ठेवतात बाय करण्यासाठी. सो आज त्यांचे मोस्टली इंडोर प्लांट्स आहेत. आणि तर आम्ही आज सकाळपासून खूप जास्त ॲक्टिव्हिटीज केल्या. सकाळी जीप सफारी केली ती ऑलरेडी सांगितली आम्ही. नेक्स्ट आम्ही गेलो साईट सीइंग करायला. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट होता फोटो पॉईंट, जे टी प्लांटेशन होतं. खरंच म्हणजे वर्डमध्ये मी एक्सप्रेस नाही करू शकत, इतकंच भारी होतं ते. अजून मला असं माझ्या डोळ्यांसमोर जात नाही येतो सीन. त्यानंतर आम्ही गेलो मथुपेट्टी डॅम, इको पॉईंटवरती आम्ही कायाकिंग केलं. तुम्ही बघितलंच असेल, छान होतं ते पण. मस्त वाटलं कायाकिंग करायला, मजा आली. आणि हां, त्यानंतर आम्ही आलो रोज गार्डनला. आणि टी फॅक्टरी टी फॅक्टरीला गेलो होतो. टी फॅक्टरीमध्ये आम्ही थोडंफार गोष्टी घेतल्यात, म्हणजे चहा, लीफवाला, व्हाईट टी जो खूप रेअर भेटतो, अशा काही गोष्टी घेतल्यात. घरच्यांसाठी पण घेतलात, स्वतःसाठी पण घेतलात. आपण ट्राय केला इलायचीवाला, खूप छान होता चहा पण. आणि अशा प्रकारे आमचा डे 2 झाला आहे मुन्नारमधला. आता आम्ही चाललो आहे घरी, रेस्ट करणार, जेवण करणार. बेस्ट कोणतं रेस्टॉरंट असेल तिथं, आणि आता उद्या जाणार आहे टेकडीला. सो स्टे ट्यून्ड फॉर